नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रावसाहेब दगडू मोरे, बाबुळगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद येथील शेतकरी आहे. तर मी आज शून्य मशागत या तंत्रज्ञानाबद्दल आपल्याला सांगणार आहे. शून्य मशागत म्हणजे आपण काहीच करायचं नाही, त्याला SRT तंत्रज्ञान असे म्हणतात. तर आमचे कृषी मित्र दीपक नागे पाटील आणि कृषी सहाय्यक खंडागळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी गेल्या 2 वर्षापासून ही शेती करतो आहे. तर त्याबद्दल बघूया कशी शेती करतोय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आज तुम्हाला शून्य मशागत या तंत्राची माहिती सांगणार आहे. आता शून्य मशागत हे तंत्रज्ञान म्हणजे काय, की आपण एकही रुपया खर्च करायचा नाही असं एक तंत्रज्ञान या शेतीमध्ये विकसित झालेलं आहे. आणि ते आपले कृषी तज्ज्ञ खंडागळे सर म्हणून त्यांनी ते आम्हाला सांगितलं आणि आम्ही तशा पद्धतीने केलं. तर त्या मार्गदर्शन आम्हाला खंडागळे सर आणि दीपक नागे म्हणून आहे, हे दोघंजण वेळोवेळी येऊन मार्गदर्शन करतात. तर आम्ही तशा पद्धतीनं ते केलेलं आहे. तर मी तुम्हाला आता ते केलं कसं हे सांगतो. तर आपण काय करायचं की मशागत याच्यात करायचीच नाही, कुठलीच मशागत करायची नाही, फक्त पीक घ्यायचं. याच्यामध्ये पहिले सुरुवातीला आम्ही टमाटा पीक घेतलं होतं. तर त्या टमाट्यामध्ये ग्लायसिल हे तणनाशक फवारणी केली. ती ग्लायसिलची फवारणी केल्यावर एक 5-6 दिवसामध्ये लगेच त्या टमाट्याचं पूर्ण हे वाळून गेलं. हे बघा, हे टमाट्याचे खोडं आहे ना, हे दिसतं का तुम्हाला, हे टमाट्याचे खोडं, हे आता हे पूर्ण म्हणजे निचव झालं, याचं खत तयार झालेलं आहे. हे पूर्ण जे पहिले पिकाचं अवशेष आहे आणि हे जमिनीमध्ये त्याचं खत तयार झालेलं आहे. आणि आज जर इथं उकरलं आपण तर इथं आपल्याला गांडूळ भेटतील. गांडूळ तयार झाले आणि याला गांडूळाचं खत जे शेतीला पाहिजे ते पूर्ण तयार झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही मक्का लावली, याला कुठलंही काही केलं नाही. ही अशी मक्का झाली आहे बघा. आता इथं कुठलंच मेहनत आपण केलेली नाही. आता तुम्हाला ते सुरुवातीचा व्हिडिओ मी दाखवतो, याच्यामध्ये दाखवता येईल तुम्हाला तो सुरुवातीचा व्हिडिओ की जो आम्ही गवतात पेरलं. अगदी तुम्ही म्हणशाल की बा हे काय वेड्यावानी पीक तयार केलं यांनी, पण आम्ही अगदी ते गवतामध्ये पेरलेलं आहे. गवत केवढाला असताना हे गवतामध्ये पूर्ण गवतामध्ये पेरलं ते. आणि आज अशा कंडिशनमध्ये ही मक्का पीक भरून आलं आपलं. मक्का अशी थोडीशी मोठाली झाल्यावर त्याच्यामध्ये टिंजर नावाचं तणनाशक मारलं. काहीच मेहनत काहीच केली नाही. हे बघा, काही मेहनत कुठलीच नाही. हे तुम्हाला गवत वगैरे दिसतील ना, मेहनत म्हणजे कोणतीही मेहनत आपण घेतली नाही. फक्त आमचे कृषी सहाय्यक दीपक नागे आणि खंडागळे सर हे वेळोवेळी येऊन मार्गदर्शन करायचे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे तयार केलेलं आहे. आणि हे प्रत्येक शेतकऱ्याच्या अगदी फायद्याचं म्हणजे खूप फायद्याचं आहे. एक जरी आपल्याला याला एक पाळी द्यायची ठरली, ट्रॅक्टरनं रोट्या करायचा ठरला, तर 1600 ते 1800 रुपये रोट्या करायचा भाव आहे. परत त्याला नांगरणं मोगडणं म्हणजे 1 एकरला जो खर्च येतो तो हा खर्च फक्त एक 400 रुपयाचा आपण तणनाशक आणायचं, त्याच्यात मारायचं. हे बघा, हे तुम्हाला हे जुन्या गवताचे अवशेष जे आहे हे तुम्हाला हे दिसतील. हे पूर्ण शेतामध्ये तुम्हाला असे अवशेष आहे ते. आणि हे जमिनीतलं जे खालचं आहे ते तिलाच राहू द्या आणि वरचं फक्त आपण घ्यावं. याचं तंत्रज्ञान हे शासनाने काढलं. आणि याच्यामध्ये कुठलाही खर्च नाही, तुम्हाला मेहनतीचा कुठलाच खर्च नाही. तुम्ही नांगरू नका, मोगडू नका, खरबाळी त्याला देऊ नका, काहीच करू नका. फक्त काय करा, तणनाशकांना फवारणी करा. एक 2-4 दिवसानं त्याच्यात आपलं तुम्ही कुठलंही पीक घ्यायचं ते घेऊ शकते. आता ही याच्यानंतर आम्ही परत घेणार आहे, तर ही मक्का इथूनच कापणार. अशी हे जे दिसतं ना, इथूनच काटून ती घेणार आणि इथून जे खालचं राहील हे तसंच राहणार, हे तसंच राहणार. आणि पुढचं पीक याच्यात घेतलं जाणार. हे ज्यावेळेस हे पूर्ण सडून जाईल, हे गवत जे सडलेलं हे पहिलं पिकाचं हे जे अवशेष आहे हे जसे सडले असे सडून याचं कंपोस्ट, उत्कृष्ट प्रकारचे कंपोस्ट खत यामध्ये तयार होईल. आणि त्यापासून ते पीक जोमानं येईल. पिकाला दुसरा रासायनिक खताचा जो खर्च आहे तो सुद्धा कमी होईल. असं हे SRT तंत्रज्ञान आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याने अवलंब करावा याचा, एवढीच मी आपल्या शेतकरी बांधवांना विनंती करतो. नमस्कार, जय हिंद, जय भारत. आणि आता मला वाटतं मोदी साहेबांनी सुद्धा या तंत्रज्ञानाला चांगला असं स्तुती केलेली आहे. तर आपण सगळ्या शेतकऱ्यांनी सगळ्या शेतकऱ्यांनी आपण ह्या तंत्रज्ञानाचा अवलंब करा, अशी एवढी माझी इच्छा आहे. आणि
आपल्याला कुठलंही म्हणजे जर याचं अवलंब आपण केला तर आपल्याला आत्महत्या हे करायचा टाईम आपल्यावर येणार नाही. कारण कसंही केलं तर 1 एकरला आपण जर हिसाब लावला तर 8 ते 10 हजार रुपये त्याला ट्रॅक्टरचा जो खर्च येतो तो खर्च वाचन, आणि 10,000 रुपये खर्च वाचलं म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये ते प्लस होईल आणि तेवढंच आपलं नफा शिल्लक राहील. आपल्याला जो नफा राहत होतो त्याच्यामुळं कुठलाच शेतकरी आत्महत्या करणार नाही असं मला तरी वाटतं. म्हणून आपण सर्वांनी हे SRT तंत्रज्ञान म्हणून जे आहे शासनाची स्कीम ती राबवा. मला वाटतं याला परत काही अनुदानसुद्धा देतं शासन. 1,800 रुपये काहीतरी अनुदान देतं. अनुदान नाही म्हणता येत त्याला, पण प्रोत्साहनपर म्हणून एक 1,800 रुपये काहीतरी देतं. तर आपण त्याचाही फायदा घेऊ शकता. 1,800 रुपये आपल्याला ते प्रोत्साहनपर बक्षीसही भेटेल. तर आपण सर्वांनी त्याचं SRT तंत्रज्ञान हे अवगत करावं अशीच विनंती करतो. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जर हा व्हिडिओ गेला, जे गरीब शेतकरी असतील तर ते याचा अवलंब करतील. आणि शेतीपासून जे दूर जाणारे लोक आहे, जे शहरात राहणारे, त्यांना एवढं मेहनत करायची गरज नाही. नुसतं आले, आपले तणनाशक फवारणी केली, दुसऱ्या 2-4 दिवसानंतर आले, कुठलं पीक घ्यायचं ते आपलं त्याच्यात लागवड झाली. आता हे बघा, हे आमचं तसंच झालेलं आहे.